भगवती ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6 आणि 6व्या अध्यायामध्ये आपण विषय पाहत होतो की त्या असणाऱ्या साधकाला अशा पद्धतीनं ही योग साधना केली किंवा या असणाऱ्या योग साधनेने अभ्यास केला तर त्याला त्या ठिकाणी काय प्राप्त होईल, तो आनंद, ते सुख, त्याचं वर्णन करून सांगत असताना त्या सुखाच्या पुढं आणि त्याला मेरूपासून थोर, मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे ने डोंगरे दाटी जोपा परिभारे चित्त न दटे. म्हणून आता त्या असणाऱ्या साधकाला असं काही त्या ठिकाणी फळ प्राप्त होतं की मेरूपासून थोर, मेरू पर्वत त्या ठिकाणी पाहिला आपण, हा त्रिलोक्यामध्ये असतो. इतका थोर म्हणजे इतका मोठा, इतका व्यापक असणारा मेरू पर्वत आहे. त्या मेरू पर्वतापेक्षाही अधिक देहदुःखाचे डोंगरे, देहाला त्या ठिकाणी दुःखाचे डोंगर त्या ठिकाणी काही प्राप्त होतात. पण पुढं माऊली म्हणतात, दाटी जो पा परी भारे चित्त न दाटे. आता स्वाभाविकपणे जर पाहिलं तर दुःख आपल्या जीवनामध्ये येत असतं. मग दुःख आपल्या जीवनामध्ये येत असतं म्हणल्यावर आपल्याला दुःख होतच असतं. जसं तुकोबराय म्हणतात की नाही की याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, परेतो देव कुळपूजी. त्या अभंगामध्ये त्याने म्हटलं की स्त्री का अन्न करता मेली. म्हणजे त्यांना स्त्री होती आणि ती स्त्री अन्न करता मेली, म्हणजे अन्न करून मेली. घरचा बैल अन्न पाण्या वाचून त्या ठिकाणी मरण पावला. घरी खायला अन्न नाही, दुष्काळ आटले, द्रविणेला मान. या साऱ्या गोष्टी तुकोबराने वर्णन करून सांगितलं की नाही. म्हणजे मग अन्न पाण्या वाचून अशी आबळ झाली तर देहाला दुःख होत असतं. देहाला दुःख होणं हा देहाचा स्वाभाविक धर्म आहे. म्हणून देहाला सुखदुःख होतात. म्हणून त्या देहाला सुखदुःख जरी झाले तर त्या सुखदुःखाने दाटी जो, आता इथं दुःख दिलं ना, आता तो दडपला जातो. पण जरी देहाला दुःख झालं, देह दुःखाने दडपला गेला, पण गंमत अशी परी भारे चित्त न दटे. पण अशा दुःखाच्या भाराने त्याचं चित्त, अंतकरण थोडं सुद्धा दडपलं जात नाही. अजून वर्णन करून सांगतात, का शस्त्रे वरी तोडलिया, देह अग्नी माझी पडलिया, चित्त महासुखी पौडलिया, चिवची नाही. का शस्त्रवरी तोडलिया. आता त्या ठिकाणी शस्त्रवरी तोडलिया म्हणजे त्याने त्याचं शस्त्राने त्याच्या देहाला तोडलं तरी. आता काल त्या आईनं उदाहरण दिलं डॉक्टर बाबांचं की मुसलमान युक्ती होता, मुसलमानाचा व्यक्ती आणि काहीतरी तिथं दंगल झाली होती वाटतं, म्हणजे तो प्रसंग ऐकला होता. त्याने त्याचा हात जरी तोडला, पण हात जरी तोडला तरी तो इतका त्या अवस्थेला प्राप्त झाला होता की अशा अवस्थेला प्राप्त झाल्याच्या नंतर त्या मुसलमान युवकाने त्याला विचारलं, तुझा हात तोडला तरी तू काही प्रतिक्रिया दिली नाही. त्याने निळोबरायांच्या शब्दामध्ये वर्णन करून सांगितलं, कुत्ता नाही, ते निळोबरायांच्या जीवनामध्ये विंचू आणि पाणी याचं उदाहरण दिलं जातं. आणि कोणाच्या तरी मोतीराम महाराज काकाने त्यांच्या जीवनामध्ये आपले मिसळाबा असं उदाहरण देतात की ते पायामध्ये किडे झाले होते आणि किडे झाल्याच्या नंतर त्या जखमेतून बाकीचे साधक लोक आल्यानंतर पायात जखमेत असणारे किडे बाजूला करायचा प्रयत्न करायचे, पण ते म्हणायचे हे जसं माझं राहण्याचं घर आहे तसं किड्यांचं सुद्धा हे राहण्याचे घर झालेलं आहे. म्हणजे त्या घरामध्ये त्यांना राहू द्या, घरातून बाजूला काढू नका. आणि एक उदाहरण आपल्याला माहितीच आहे, कुत्ता जाणे और चमडी जाणे. म्हणजे माझा काही त्याच्याशी तादात्म्य आहे का? आता आम्ही त्याच्याशी कोणत्याही प्रकारचं तादात्म्य करत नाही. आणि आमचा धर्म काय आहे? दुसऱ्यावरती परोपकार करणं.
तसं निळोबरायांच्या जीवनामध्ये हेच उदाहरण दिलं वाटतं की मी असंच ऐकून आहे की ते विंचवाला पाण्यातून बाहेर काढायचे तर लोक म्हणायचे तो विंचू तुम्हाला नांगी मारतो तुम्हाला त्याचा धर्म तो सोडत नाही आणि माझा धर्म मी का सोडू म्हणून शेवट असं पाणी घेतलं आणि बाजूला लांब टाकून दिलं मग तो विंचू पाण्यामध्ये गेलाच नाही. म्हणले मग तो सरस काय मी सरस ते म्हणले त्याचा धर्म कसा असू दे पण माझा धर्म सरस ठरला हे महत्वाचं आहे. म्हणून कितीही जर दुःख झालं शस्त्रवरी तोडले अशा पद्धतीनं त्याला शस्त्राने जरी त्याचा देह तोडला किंवा तो असणारा देह आग्नी माझी पडली या आग्नीमध्ये जरी पडला पण माऊली म्हणतात चित्त महासुखी पडल्या चेओची नाही आणि त्याचं चित्त जे आहे मन महासुखामध्ये पवडली आणि त्या महासुखामध्ये झोपलेला आहे मग चेओची नाही मग अशा पद्धतीनं त्याला जाग येत नाही. कारण आता हे जे सुख सांगितलं का नाही हे सुख अनिर्वचनीय असणारं अनिर्वाच्य असणारं महासुख आहे. या महासुखाची गणना आणि शब्दामध्ये मात्र केली जात नाही. अशा सुखामध्ये ते आता तुम्ही काल उदाहरण देऊन सांगितलं की त्या ठिकाणी लोक आणि कामनेच्या कामना ऐक नाही कामेश्वनापरी तुकोबराय म्हणतात तो एकदा काम जागा झाला की तो कुत्रा त्या ठिकाणी जसा झोपत नाही त्याला कितीही जरी जागृत असेल पण त्या कामने त्याच्या सुखामध्ये त्याला काहीतरी विलक्षणच आनंद असतो. म्हणजे किती जरी त्रास झाला तरी मात्र त्याला त्रास त्या ठिकाणी वाटत नाही. तसं याला सुद्धा त्या सुखापेक्षा त्या सुखापेक्षा असणारे हे अनिर्वच्य असणारं सुख आणि प्राप्त झालं म्हणण्यापेक्षा त्या सुखामध्येच तो झोपलेला आहे. तुका म्हणे मग नय वृत्तीवरी का वृत्तीवर यायचं नाही आम्हाला वृत्तीवर आम्हा कासे याने का वृत्तीवर यायचं नाही कारण सुखाच्या शेजारी पवडली आम्ही त्या सुखाच्या शेजारी झोपलो आहोत. आता निजयशी काय पै निद्रेचा चेनी अंगेशी सापोतैशी उर्वशी आणि झोप लागली आणि त्या झोपेच्या सुखामध्ये आणि एखादा त्या झोपेच्या सुखामध्ये झोपला एखादा आणि बाजूला साप असला किंवा उर्वशी आली तर ते बाकीचं साप उर्वशी म्हणजे काय हे लौकिक असणारं उर्वशी म्हणजे लौकिक सुख आहे आणि साप म्हणजे लौकिक दुःख आहे. तर अशा पद्धतीनं तो झोपलाय ना कुठं महासुखामध्ये म्हणजे तो अलौकिक सुखामध्ये भोगत आहे. आता अशा अलौकिक सुखामध्ये भोगत असताना ते लौकिक साप किंवा लौकिक उर्वशी आली तरी त्या सुखदुःखाशी तो तादात्म्य करेल का? तो करतच नाही. तादात्म्य करायला काय काय व्हावं लागेल तो जागा असायला हवा. पण आता त्या ठिकाणी तो जागा राहील का? तो जागा नाही. तो कोणत्या सुखात आहे? तो महासुखामध्ये आहे. म्हणून चेओची नाही म्हणून अशा पद्धतीनं जागा होत नाही. आयशे आपण पारी गुणे ठाये मग देहाची वासू न पाहे अनेकाची सुख होणे जाय म्हणून विसरे. का विसरतो म्हणे हे सगळं आयसे आपण पारे गुन्हे ठाये. आता आपण पा शब्दाने आपण पा हे शब्द येतात ना या ठिकाणी नेहमीच आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप सुखस्वरूप असाच विचार या ठिकाणी करायचा. म्हणजे आपल्या स्वरूपाशी आपल्या आत्मस्वरूपाशी रेगोने ठाये आणि रेगोने जाऊन प्राप्त होऊन मिळून त्या ठिकाणी ठाये अशा पद्धतीने राहतो स्थिर होतो. मग अशा महासुखामध्ये आत्मस्वरूपामध्ये जाऊन जर त्या ठिकाणी स्थिर झाला तर मग देहाची वासना पाहिजे आणि मग त्याला देह आणि देहाशी तादात्म्य आणि कोणत्या अर्थाने त्या ठिकाणी करत नाही. अनेकाची सुख होऊन जाई म्हणून विसरे. आता हे सुख जे आहे हे सुख कोणतं आहे? अलौकिक असणारं सुख आहे. म्हणून अशा पद्धतीचं सुख नसून सामान्य सुख नसून अनेकाची हे काहीतरी विलक्षण हे वेगळंच परमानंद महासुख आहे आणि त्या परमानंद सुखात सुख होऊन जाई आणि अशा पद्धतीनं त्या सुखामध्ये सुखरूप होऊन जातो म्हणून विसरे. म्हणून या सगळ्या गोष्टी जरी त्याला प्राप्त जरी झाल्या तरी त्याच्याशी तो तादात्म्य धरत नाही. म्हणून ह्या साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी काय तो विसरून जातो. आपल्याही जीवनामध्ये आपल्याला अशा पद्धतीची दुःख सुख मिळत असतात पण आपण काय म्हणतो नाही मला माहिती मला आता वेळ नाही पण माझी वेळ आली ना मी त्याला दाखवून देईन. म्हणजे आपण विसरत नाही आहे का नाही. पण हे महापुरुष असतात हे काय करतात हे विसरून जातात. किती काळामध्ये विसरून जातात? दादांच्या मुखातून शब्द असा ऐकला की गावठी गाय गावरान गाय आणि त्या गायीच्या शिंगावर ठेवलेला मोहरीचा दाणा
किती काळापर्यंत राहू शकतो. पाण्यावर तुम्ही एखादा शब्द असा लिहिला, ते पाण्यावरती किती काळ राहू शकतो? म्हणे तितक्याच काळापर्यंत या लोकांना विसर असतो. तितक्याच काळापर्यंत या लोकांचा विसर पडतो. याच्यापेक्षा जास्त काळ लागत नाही. आणि आम्हाला कितीतरी काळ जातो, तरी मात्र आम्ही विसरत नाही. हा फरक आहे याच्यामध्ये. म्हणून अशा पद्धतीनं हा विसर जोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने, जसं तुकोबराय म्हणतात की नाही, देहाचा विसर पाडी मज. देवा आता ऐसा करे उपकार, एक उपकार असा कर की देहाचा विसर पाडी मग, तरीच हा जीव सुख पावे माझा. तरीच मला या ठिकाणी काय अशा पद्धतीचं सुख प्राप्त होऊ शकतो. पण कशाने? विसर पडल्याने. आणि हे विसर कशामुळे पडतो? तर हा विसर त्या भगवंताच्या विलक्षण असणाऱ्या प्रेमसुखामध्ये पडत असतो. मग हे विलक्षण असणारं काय प्रेमसुखच त्या ठिकाणी भोगत आहे. म्हणून यांना आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप झाले, तदाकार झाले, की म्हणून अशा पद्धतीचं हे सारं जरी दुःख आलं तर त्या दुःखाचा स्वाभाविकपणे सहजच त्या ठिकाणी विसर पडतो. खालचा श्लोक वाचा वाटतं. श्लोक वाचा खालचा. तव विद्याद दुःख संयोगम योग संज्ञम तनिश्चयेन योगो अनिर्विण्ण चेतसा. परत एकदा वाचू का? जरा चुकला. वाच. तव विद्याद दुःख संयोग योग यो योगम योग हे काय? सन्नितम. सन्निधम सनिश्चयेन योक्तव्य. हा वाचा 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 वाचा. निर्विण्ण चेतसा. दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्य योगो निर्विण्ण चेतसा. श्लोक टीका श्री ज्ञानोबा श्री तुकाराम. मी थोडा प्रयत्न करू का? तुमचं ऐकून वाचा वाचा वाचा. सर्वांना सकाळशी येते आहे अधिकार, सगळ्यांनी म्हणायचं, काय हरकत नाही. मी पहिल्यांदा श्लोक वाचते, अजून संस्कृत वाचतच नाही, येतच नाही, पण यांचं ऐकून थोडं थोडं. हो हो वाचा. 23 क्रमांकाचा ना? हो वाचा ना, वाचा तोच. तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सनिश्चयम योग योक्तव्य योग निर्विण चेतसा. तम विद्याद दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यो योगो अनिर्विण्ण चेतसा. तयास म्हणते योग, दुःखाचा जो योगची जोडावा निश्चयाने, तो योग उत्साह राखुनी. काय म्हणतात या ठिकाणी? तयास म्हणती योग, त्याला त्या ठिकाणी योग असं म्हणतात. मला असं वाटतं त्या दिवशी आपला विचार झाला होता की योग सांगत असताना माऊलींचा पण त्या ठिकाणी म्हणजे भगवंताने सांगितलेला सुद्धा योग आहे, आणि पातंजलीचा सुद्धा ह्या ठिकाणी योग आपल्याला पाहायला मिळतो. मग आता पातंजलीचा जो योग आहे की नाही, तो योग त्या ठिकाणी आपण पाहत असताना तो योग कुठपर्यंत आपल्याला लाभदायक ठरतो? तर पातंजलीचा योग जोपर्यंत तुम्ही समाधी अवस्थेमध्ये आहात तोपर्यंत तो योग तुम्हाला लाभदायी ठरत असतो. पण एकदा त्या असणाऱ्या साधकाची समाधी उत्थान पावली की मग त्या योगाचा त्याला कोणत्या प्रकारचा लाभ होत नाही. म्हणजे का लाभ होत नाही? कारण ती समाधी कोणती? तटस्थ समाधी. तटस्थ समाधी म्हणण्याचं तात्पर्य काय? तटस्थ म्हणजे जसं आपण अष्टांग योग, आणि अशा पद्धतीनं त्याला ती निर्विकल्प समाधी लागते का नाही. आणि निर्विकल्प समाधी म्हणजे तो महासुखामध्ये पोळलेला असतो, आणि ती महासुखाची समाधी आणि काही काळाने उत्थान पावतेत का नाही. जसं आपण चांगदेव महाराजांचं पाहतो उदाहरण, की चांगदेव महाराज जोपर्यंत समाधीमध्ये होते आणि तोपर्यंत काय ते अनिर्वचनीय आणि महासुखाचा लाभ घेत असायचे. पण जर ती समाधी आणि त्यांची उत्थान पावली की मग ते मात्र कावल्यासारखे रागवल्यासारखे करायचे. का बरं असं सगळं व्हायचं? कारण चित्तनिरोध व्हायचा समाधीमध्ये, पण समाधी काळामध्ये होत होता. पण आता माऊलींना आपल्याला त्या समाधीमध्ये ठेवायचं आहे का? माऊलींना आपल्याला त्या समाधीमध्ये नाही ठेवायचं.
माऊलींना आपल्याला जोपर्यंत आपला हा देह आहे आणि देह जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या देहामध्ये राहत असताना आपण केवळ त्या समाधीचं महासुखच भोगावं. म्हणजे जसं आपण म्हणतो की नाही, समाधी संजीवन. संजीवन म्हणजे काय? ज्याचा कधी नाश होतच नाही, ज्याचा कधी नाश होत नाही. जसं आत्म्याचा कधी नाश होतो का? आत्म्याचा कधी नाश होत नाही. तसं माऊलींची समाधी आहे, ती कोणती समाधी आहे? संजीवन असणारी समाधी आहे त्या ठिकाणी. म्हणून ही समाधी कुठं आपल्याला कशी प्राप्त होईल? माऊलीनं सोपा पर्याय दिला, समाधी संजीवन हरिपाठ. हरिपाठ म्हणजे नाम आणि नामाचा पाठ. त्या नामाच्या पाठाने सुद्धा काय आहे, आपल्याला संजीवन अशा पद्धतीची समाधी लागू शकते. म्हणजे तटस्थ समाधी आणि योग साधनेच्या माध्यमातून, अष्टांग योगाच्या माध्यमातून प्राप्त होते असं नाही. अनेक प्रकाराने अशा समाधी त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते. मग आता हे नाम आपण कुठे घेऊ शकतो? कुठे घेऊ शकतो? उठता, बसता, खाता, पिता, भांडताना सुद्धा पण घेता येतं आणि काढताना सुद्धा अशा पद्धतीचं नाम घेऊन आपल्याला भांडणात, काढण्यात, साऱ्यामध्ये काय आहे, अशा पद्धतीची समाधी संजीवन अशा पद्धतीनं प्राप्त होऊ शकते. म्हणून समाधी शब्दाचा असा अर्थ होतो समरस होणे. समरस होणे आणि कशाशी? परमात्म सुखाशी समरस होणे. त्या परमात्म सुखाशी समरस झाल्याच्या नंतर दुःख जे आहे का नाही, दुःख ते कैसे स्वप्नाशी नाही. म्हणजे अशा समाधीला, अशा सुखाला त्या ठिकाणी तो प्राप्त होतो की त्या ठिकाणी समाधीचं सुख त्याला प्राप्त होतं. पण त्या असणाऱ्या सुखामध्ये दुःखाचा लेश तरी आहे का? त्या सुखामध्ये दुःखाचा लेश सुद्धा त्या ठिकाणी नसतो. ज्यामध्ये दुःखाचा लेश सुद्धा नाही त्यालाच काय म्हणायचं? योग असं म्हणायचं. बघा इथं काय दिलंय, तयास म्हणती योग दुःखाचा जो वियोगची. ज्यामध्ये दुःखाचा पूर्णपणे काय असतो? योग असतो. दुःख लेश मात्रही त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. ज्या ठिकाणी दुःख लेश मात्र राहत नाही त्यालाच काय म्हणायचं? त्यालाच त्या ठिकाणी योग असं त्या ठिकाणी म्हणायचं. पुढे पहा, जोडावा निश्चयाने तो योग उत्साह राखुनी. आणि मग अशा पद्धतीचं तो असणारा जो योग आहे का नाही, तो योग आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे? प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि तो प्राप्त करून घ्यायचा असताना कसा प्राप्त करून घ्यायचा ते पण सांगतात. मग त्याच्यासाठी काय असलं पाहिजे? निश्चयाने. ते सगळ्या गोष्टी कशा मिळतील आपल्याला? निश्चयाने मिळतील, निश्चयपूर्वक मिळतील. निश्चय जर नसेल तर ती मिळेल का? मिळणार नाही. आणि ते कोणतं सुख आहे? मला आता ओवी आठवली की जसं मला असं वाटतं दुसऱ्या अध्यायामध्ये माऊलीने काय म्हटलं, सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वातीवरी. सूर्याच्या घरी हा जो प्रकाश पाहायला मिळतो तो कसा आहे? दिवा वात करावं लागते आणि त्या दिव्याच्या वातीवरती अशा पद्धतीचा प्रकाश आहे. असा प्रकाश आहे का? असा प्रकाश मात्र नाही. तो कोणता आहे? तो स्वयंप्रकाश आहे आणि त्या प्रकाशाने सारे प्रकाशित आहे. मग हा प्रकाश म्हणजे काय? अशा प्रकारचा प्रकाश आहे का ज्याच्यामध्ये अंधार आणि थोडा सुद्धा किंवा लेश मात्र नसतो. तेच खरं सुख आहे, तोच खरा योग आहे. आणि तो योग प्राप्त करायचा आहे, ते सुख आपल्याला प्राप्त करायचं आहे. ते कसं? निश्चयाने. निश्चय असेल तरच त्या ठिकाणी ते सुख प्राप्त होऊ शकतं. आणि जर निश्चय नसेल तर होईल का? तो कथेत आपण ऐकलं की ध्रुव बाळ जो आपण पाहिलाय की नाही, ध्रुव बाळ किती वर्षाचा होता? अगदी 6 वर्षाचा होता. आणि 6 वर्षाच्या असणाऱ्या ध्रुव बाळाला भगवंताची काय झाली? प्राप्ती झाली. मग तो 6 वर्षाचा बाळ आहे आणि आपण किती वर्षाचे आहोत? आपण किती वर्षाचा आणि त्याचा विचार करायचा. मग याचा अर्थ काय? त्या असणाऱ्या ध्रुव बाळाने 6 वर्षात परमात्म्याला प्राप्त केलं. त्याच्यामागं काय कारण असेल? सगळ्यात मोठं कारण म्हणजे निश्चय. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं. निश्चयाच्या ठिकाणी काय असलं पाहिजे? बळ असलं पाहिजे. म्हणजे हे सगळं प्राप्त करून घेत असताना काय काय असलं पाहिजे? निश्चय. त्याच्यामध्ये कंटाळवाणा नसला पाहिजे. उत्साह फार महत्वाचा आहे. उत्साह राखुनी. उत्साह त्या ठिकाणी स्वतःच्या जवळ असला पाहिजे. राखुनी म्हणजे ठेवणं, ऐक नाही, राखून ठेवणं. ह्या सगळ्या म्हणजे आपण
साधनेला बसतो, ज्ञानेश्वरीला बसतो, या सगळ्या गोष्टी करतो. पण आपल्यामध्ये काय नसतो, उत्साह नसतो ना. जर आपल्यामध्ये उत्साह नसेल, तर हे आपल्याला करण्याची इच्छा होईल का? होणार नाही. मग याच्यामध्ये काय होईल? कंटाळवाणा पण त्या ठिकाणी होत असतो. आणि तुकोबांचं म्हणणं काय आहे? तुका म्हणे देवापाशी आणि विठ्ठलाशी नसावे. विठ्ठल म्हणजे काय? उत्साह नाही, धैर्य नाही, धाडस नाही, कंटाळवाणापणा, ह्या सगळ्या गोष्टी असतात ना. म्हणूनच त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? तोच विठ्ठलाशी म्हटलं जातं. आणि या ठिकाणी काय सांगितलं? अशा पद्धतीनं आपण उत्साह राखून आणि हा योग त्या ठिकाणी निश्चयपूर्वक जोडावा, की ज्या योगामध्ये दुःख लेश मात्र नाही. ते कसं असतं? पूर्णपणे सुखस्वरूप असतं. असं सुखस्वरूप मला अशा पद्धतीनं प्राप्त होऊ शकतं. पुढं पहा. जया सुखाची या गोडी मन आरतीची शेची सोडी संसाराची या तोडी गुंतले जे. आता हे जे सुख आहे का नाही, आता ह्या सुखाच्या करता किंवा त्या सुखाच्या असणाऱ्या गोडीने किंवा त्या सुखाच्या गोडी करता मन आरतीची शेची सोडी, आणि अशा पद्धतीनं मन जे आहे का नाही, ती आरतीची शेची सोडी संसाराच्या तोडी गुंतले जे. आता त्या संसाराच्या तोंडी गुंतले जे. जे मन आता त्या संसाराच्या तोंडामध्ये गुंतलेले, संसारामध्ये काय आहे? विषय आहे. मग मन आरती शब्दाने काय होतं आणि शेची शब्दाने काय होतं? तर ह्या ठिकाणी काय दिलंय? विषय वासनेची, इच्छेची आठवण. आता अशा पद्धतीनं त्या असणाऱ्या सुखाला त्या सुखाच्या गोडी करता हे असणारं मन, त्या संसारामध्ये असणारे विषय वासना किंवा विषय वासनेची इच्छा, आणि त्या ठिकाणी काय? त्या विषय वासनेच्या इच्छेची त्याला आठवण सुद्धा त्या ठिकाणी राहत नाही, की जे संसाराच्या विषय सुखामध्ये गुंतलेलं होतं. म्हणजे संसाराच्या विषय सुखामध्ये जे मन गुंतलेलं होतं, त्या आता मनाला त्या सुखाच्या गोडी पुढं या सगळ्या दुःखाची, विषयाची आठवण सुद्धा राहत नाही. आता उदाहरण द्यायला झालं तर आपण पाहतो, की जसं तुकोबराय म्हणतात की नाही, की किंवा त्या ठिकाणी असं म्हणलं की विरहणीच्या किंवा विरहणीच्या प्रकरणामध्ये म्हटलं, की जोपर्यंत तुम्हाला सुख, त्या परमात्म्याचं सुख प्राप्त झालं नाही, तोवरची जीवा कठीण हे. त्याचे सुख नाही आले अनुभवा, तो रे जीवा कठीण हे. म्हणजे जोपर्यंत त्याचं सुख तुम्हाला अनुभवला येत नाही, तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात? ह्या सगळ्या गोष्टी सुटणं फार त्या ठिकाणी कठीण असतं. पण त्याचं जर सुख तुम्हाला खरं प्राप्त झालं, तर काय काय होऊ शकतं? जसं तुकोबराय म्हणतात की नाही, की दिली तिळांजली कुळ नामरूपाशी, किंवा त्या ठिकाणी दिली तिळांजली संसाराची प्रपंचाशी, असे पण काही काही मुद्दे आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्याला तिळांजली देणं म्हणजे काय? त्याचं नाव नाही, त्याचं रूप नाही, त्याचा काही संबंधच नाही ठेवायचं. फोडावे मडकं कधी फोडावं लागतं? शेवटी फोडावं लागतं ना. मेलेली की घाई एक, सगळं संपलं. आता त्याच्या नावाने काय? मडकं आहे का नाही? सर्व कारण काय काय घटस्फोटापाशी आले, असं एक काहीतरी आहे. म्हणजे घटस्फोट म्हणजे काय? घट, आणि त्याचा स्फोट म्हणजे काय? फोडून टाकणं, काही त्या ठिकाणी शिल्लक न ठेवणं. म्हणजे काय? त्यांना आता खरं सुख प्राप्त झालं, आणि खरं सुख प्राप्त झाल्याच्या नंतर ते सामान्य सुखाकडे कधी वळतात का? सामान्य सुखाकडे वळत नाही. उदाहरण सर्वांना माहीत असेल, की आपण असं एक उदाहरण पाहतो. सुरुवातीला आपल्याला पायाला जोडे सुद्धा नसतात, पण कधी आपल्याला पायाला जोडे जर प्राप्त झाले, तर किती आनंद होतो. पण त्या जोड्यावर नाही, कधी कधी सायकल हातात आल्याच्या नंतर मग जोड्याचा आनंद राहतो का? आता जोड्याचा आनंद नाही राहिला. आता आनंद कुठं? आपलं सायकलमध्ये आला. सायकलची मोटरसायकल मिळाली, मग मोटरसायकलच्या पुढं ते आता नगण्य वाटतं. मग मोटरसायकलच्या नंतर कार आली, मग मोटरसायकल म्हणलं का ते मोटरसायकल नगण्य वाटते. त्या कारपेक्षा आणखी भारी चाल. आणि समजा आपल्याला हेलिकॉप्टर जर मिळालं तर, नाही तर ते पवार साहेबासारखे विमानच मिळालं तर,
मग त्या जोड्याला, चपलेला, त्या सायकलला कधी कोणी विचारेल का? ते गंजून पडेल तरी जात नाही बघायला. तसं आता अशा पद्धतीनं ते महासुख आणि आपल्याला प्राप्त झाल्याच्या नंतर या संसारातलं असणारं विषय सुख याची त्या असणाऱ्या मनाला आठवण तरी राहील का? चटक तरी राहील का? आवड तरी राहील का? कधीच राहू शकत नाही. का राहू शकत नाही? त्यांना खरं काय त्या ठिकाणी महासुख मिळालं आणि महासुखाच्या पुढं काय आणि त्या सुखाच्या पुढं हा आनंद काय अगदी नगण्य वाटतं. नगण्य वाटतं. तसं तुकोबा म्हणतात की नाही काय जाळोनी संसार बैसलो अंगणी. म्हणजे आम्ही काय केलं, तुझ्या सुखापुढं तुका म्हणे केले तुझ्या नामापुढं आणि तुच्छे बापुढे सकळ. त्याचं नाम, त्याचं सुख, त्याच्या पुढं काय करतात, या सगळ्याला तुच्छ करतात. ऐकडे तुच्छ करतात का? कमी करता बरं त्या ठिकाणी? कारण त्याचं सुख खरं अनुभवायला भेटलं ना. आता त्या यज्ञवल्क्यांचं उदाहरण एक पाहायला मिळतं की यज्ञवल्क्य होते का नाही, त्या यज्ञवल्क्यांना 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव होतं मैत्री आणि एकीचं नाव होतं गार्गी. मैत्री होती ती संसारामध्ये जास्त आसक्त होती आणि गार्गी होती ती पारमार्थामध्ये आसक्त होती. हा, बरोबर ना? मैत्री आणि गार्गी असंच 2 नाव आहे ना? अशीच काहीतरी 2 नाव आहे. असो. मैत्री आणि कात्यायनी अशी नाव आहे. गार्गी नाही. मैत्री आणि कात्यायनी असे नाव होतं. मैत्री होती ती संसारामध्ये होती आणि कात्यायनी होती ती पारमार्थामध्ये आसक्त होती. नाही, असंच काहीतरी ना वाटतं. कोणाला आठवतं कधी? कोण कुठं आसक्त होती? गार्गीचं लग्नच नव्हतं झालं वाटतं ना? कोणाचं? गार्गीचं? नाही, गार्गीचं नाही. गार्गी वेगळीच आहे. माझ्या तोंडात आलं ते. मैत्री आणि कात्यायनी. मैत्री आणि कात्यायनी असं नाव होतं. ती कात्यायनी होती ती संसारामध्ये आसक्त होती वाटतं, असं वाटतं. मग सगळं त्यांना आता ते जे रोज जनकाच्या सभेमध्ये होते. आता जनकाच्या सभेमध्ये काही सत्संग नव्हता का रोज? रोज जनकाच्या सभेमध्ये त्या ठिकाणी सत्संग असायचा. तिथं पैंज लावली जायची. शास्त्रार्थ चालायचा आणि त्या शास्त्रार्थामध्ये एकमेकाला हरवलं जायचं. जनक राजा मोठमोठ्याला त्यांना बक्षीस देत असायचा. ते बक्षीस काय सामान्य असायचे का? म्हणजे त्या सोन्याच्या मोहरा, हजारो गाय, त्या काळामध्ये गाय मिळणं फार कठीण असायचं. मग अशा गाया सगळं काही त्या ठिकाणी असायचं. एवढं सारं संपत्ती होते. पण तरी पण ते म्हटले, ह्या सगळ्याला मला काय करायचंय? टाकून द्यायचं आहे. ह्या सगळ्याचा मला त्याग करायचा. का बरं त्याग करायचा? ते म्हणले, याच्यात सुख नाही. हे सगळं सुख आहे का नाही, हे चर्चेतलं, हे संवादातलं सुख आहे आणि हे शास्त्रार्थामधलं सुख आहे. आणि मला कोणतं सुख भोगायचंय? अनिर्वचनीय, ज्याचं शब्दामध्ये सुद्धा वर्णन करू शकत नाही. मला असं त्या ठिकाणी काय आहे? सुख भोगायचंय. म्हणजे मग त्यांनी ह्या सगळ्या सुखाला काय केलं? लाथळीला संसाराला काय केला? लाथळून बाजूला करून त्या ठिकाणी दिलं. का? ते सुख सगळ्यात मोठं सुख होतं ना. म्हणून अशा पद्धतीनं ते सुखाचं वर्णन करून सांगत असताना म्हणतात की जया संसाराच्या गोडी मन आरतीची सोडी आणि त्या संसाराच्या गोडी करता मन आणि विषय वासनेची असणारी आवड आणि त्या ठिकाणी सोडून देतं आणि संसाराच्या तोंडी गुंतले जे आणि जे मन त्या ठिकाणी संसाराच्या तोंडामध्ये आणि जे गुंतलेलं होतं ते सुद्धा त्या ठिकाणी निघून सगळ्या विषयाची आवड सोडून आणि त्या सुखाच्या गोडी करता अशा पद्धतीनं याला टाकून देत असतं. ज्ञानोबराय पण उदाहरण देऊन सांगतात की नाही की तो तू जाण कोण जाण की ह्या सुखाकरता कोण वेडा झाला? तो तू जाण योगनिष्ठेशी कारण जयाचे विषय सुख अंतकरण झकवेना. आहे का नाही? तो तू जाण योगनिष्ठेला कारण कोण सांगितला? ह्या सुखाला कारण कोण सांगितला? जयाचे अंतकरण विषय सुखे झकवेना. विषय सुखाकरता मात्र झकवेना शब्दाचा अर्थ होतं फसलं जात नाही. तोच काय या सुखाचा काय अधिकारी आहे. ज्याचं अंतकरण विषय सुखाने फसवलं जातं, तो फसला जातो. तो याचा अधिकारी आहे का? तो मात्र याचा अधिकारी नाही. म्हणून अशा या सुखाकरता माऊली आजोक ओवी देऊन सांगतात म्हणे, आत्मसुखाच्या गोड्या विटे जोका सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. म्हणजे ज्याच्या ठिकाणी इंद्रियांना सुद्धा महत्व राहत नाही. कुठं? तर आत्मसुखाच्या गोड्या विटे जो का सकळ रस्या विषया, म्हणजे तो सगळ्या विषयांना
आहे की नाही. त्या ठिकाणी काय आहे, विटला जातो, तारतम्य धरत नाही, आसक्ती धरत नाही. आणि इंद्रियाच्या बाबतीत विचार केला तर इंद्रिय त्याचे काय आहे, इंद्रियांना मानच नाही, इंद्रिय काय करतात त्याचे कर्तव्यच नाही, म्हणजे इंद्रियांना महत्व नाही आणि बाकीच्या विषयाला सुद्धा महत्व नाही. तोच याचा कोण सांगितलाय, अधिकारी सांगितलेला आहे. पुढे आणखीन एक ओवी देतात, म्हणजे जे आत्मबोधाची आवडी केली स्वर्ग संसाराची कुरुंडी, म्हणजे त्या असणाऱ्या आत्मबोधाच्या सुखाकरता त्याने काय केलं, स्वर्ग संसार याची काय केली, कुरुंडी. कुरुंडी केलं म्हणजे काय करणं, उतारा करणं, ऐक नाही. आणि उतारा करून काय करतो आपण, उतारा घरात ठेवतो का फेकून देतो, 3 रस्त्याला लांब कुठं तरी लांब टाकून देतो, ऐक नाही. तसं यांनी हा उतारा केलाय कशाचा, स्वर्ग आणि संसार. म्हणजे त्याला ये लोक आवडत नाही आणि परलोक सुद्धा आवडत नाही. का बरं, कारण तसं त्याच्यापेक्षा ते सुख काहीतरी विलक्षण आहे. म्हणून अशा पद्धतीने काय केले, सगळी उतारा करून सगळं टाकून दिलं. ते वाचून इथंची गोडी नेण्यात अनेक. आता या असणाऱ्या सुखाची गोडी त्यांच्या वाचून इतरांना कळेल का, इतरांना मात्र ती गोडी कळणार नाही. ही गोडी कळेल कोणाला, त्यांनाच अशा पद्धतीची ती गोडी कळू शकते. पुढे पहा, जे योगाचे बरव, संतोषाची राणीव, ज्ञानाची जाणीव जया लागी. आता ते जे सुख सांगितलं का नाही, जे शब्दाने असणार ते सुख काय म्हटलं, आता जे शब्दाने सुख घ्या किंवा जे शब्दाने कारण जरी घेतलं तरी चालू शकतं, दोन्ही पण लागू शकतात. पाहता जे सुखाची बरव, आता ते जे सुख जे योगाची बरव, आता ते सुख म्हणजे काय, ते सुख कशाने प्राप्त झालेले आहे तुम्हाला, वरती दिलं का नाही, तय असं म्हणते योग. दुःखाचा जो योगाची, त्याला योग असं म्हणतात. काय, ज्यामध्ये पूर्णपणे दुःखाचा काय असतो, योग असतो, त्याला त्या ठिकाणी योग असं म्हटलं जातं. आणि म्हणून म्हणतात जे शब्दाने सुख घ्या आणि त्या आणि योगाची बरो म्हणजे शोभा, बरो म्हणजे त्या ठिकाणी शोभा असा अर्थ घ्यायचा, की योगाची बरव, अशा पद्धतीने त्या योगाची, त्या सुखरूप असणाऱ्या योगाची बरव म्हणजे त्या ठिकाणी काय शोभा आहे. कोणती शोभा आहे, ज्याच्यामध्ये विषयाचा लेश मात्र संबंध राहत नाही. ते कसं सुख आहे, ते सुख जसं सूर्याच्या गळी प्रकाश काय वातीवर आहे, म्हणजे सूर्य कसा असतो, स्वयंप्रकाशमान असतो, त्याला इतराची कशाची आवश्यकता पडत नाही. मग आपण काय म्हणतो, बघा त्या सूर्याच्या ठिकाणी काय आपल्याला शोभा पाहायला मिळते का, स्वतंत्र त्याचा प्रकाश आहे, सगळ्या जगाला तो काय करतो, प्रकाशित करतो, म्हणून तिथं त्याची शोभा पाहायला मिळते का नाही. आता हे शोभा शब्द अनेक ठिकाणी येऊन जातात, किंवा मागं त्या परमात्मा स्वरूपाची शोभा पण सांगितली, त्याचं वर्णन मागे येऊन गेलं, की ते अंकुर वगैरे काहीतरी ह्याच इकडच्याच बाजूला कुठं त्या ओव्या येऊन गेल्या होत्या बघा, इथंच कुठेतरी आहे. ते हे चतुर्भुज कोंबली, जयाची शोभा जयाची शोभा रूपा आली, हे बघ इथंच सापडलं 148 पानावरती. देखुनी नास्तिकी नोकिली भक्त रुंदे, इथं दिलं नाही का, जेथ आदी आणि अंत विरून गेले, जे आकाराचा प्रांतू, जे मोक्षाचा एकंतू, जेथ आदी आणि अंतू विरून गेले, ते महाभूताचे बीज, जे महा तेजाचे तेज, एवं स्पार्था जे निज स्वरूप माझे, ते हे चतुर्भुज कोंबली जयाची शोभा रूपा आली. ऐक नाही, तेच असणारं परमतत्व. आणि काय, चतुर्भुज कुंबली, ऐक नाही, ते चतुर्भुजाने 4 प्रकारे 4 हात, हेच कोणीतरी त्याला अंकुर आला, आहे का नाही. आणि ते काय, त्या जयाची शोभा रूप आली, आणि त्या असणाऱ्या अव्यक्त, निर्गुण, निराकार आणि परमात्म तत्वाला अशा पद्धतीची शोभा म्हणजे अंकुराच्या रूपाने 4 हाताच्या रूपाने पाहायला मिळते. ते जसं दिलं का नाही, तसं त्या परमात्म्याची शोभा सांगितली का नाही. मग इथं योगाची पण भरव शब्द म्हणजे त्याचा अर्थ घ्यायचा शोभा, आणि अशा पद्धतीची ती काय, योगाची भरव, त्याच्यामध्ये त्याची शोभा आपल्याला पाहायला मिळते. बघा, संतोषाची राणीव, आणि अशा पद्धतीने काय, संतोष, आनंद, आणि त्या आनंदाची काय, राणीव शब्द म्हणजे काय, राज्य आहे. म्हणून अशा पद्धतीने त्या योगाच्या माध्यमातून ही शोभा सांगितली का नाही, तर त्या असणाऱ्या योगाने संतोष प्राप्त होतं. आणि संतोष प्राप्त होत असतो, हा संतोष एका ठिकाणी प्राप्त होतो का,
की देश काळ वस्तू भेद मावळला, आत्मा निर्मळाला विश्वाकार, किंवा अवघे चित्रलोके आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले, किंवा आणखी एक परंपरेच्या अभंगामध्ये निर्द्वंद निशंक विचारिता मही सुखानंद हृदय स्थिरावले, सुखानंद हृदय स्थिरावले असा शब्द आलाय का नाही. म्हणजे हे काय, विचारितामयी या पृथ्वीवरती विचारण करतात की नाही, राहतात की नाही, पण त्यांच्यामध्ये कोणतं निर्द्वंद निशंक कोणत्या प्रकारचं द्वंद्व आहे का. सुखदुःखापासून द्वंद्व तयार होत असतात, पण त्याला सुखदुःखाचे द्वंद्व आहेत का. सुखदुःखाच्या द्वंद्व रहित असणारे आणि निशंक कोणत्याही प्रकारची शंका राहिलेले नाही. आणि सगळीकडे काय, सगळीकडं अवघे चित्रलोक्य, सगळीकडं ते फक्त आनंदच आनंद कोंदलेला आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अशा पद्धतीने काय सगळीकडं आनंदच, सगळीकडं संतोषच संतोष. जसं आपण पाहतो की नाही, सार्वभौम्य राज्य पाहिलं की नाही. म्हणजे सार्वभौम्य राज्य म्हणजे काय, एक छत्री राज्य, त्याच्यामध्ये दुसऱ्याचं राज्य नाही. जसं आपण मागं रामराज्य पाहिलं की नाही, रामराज्यामध्ये दुसऱ्याचं कोणाचं राज्य आहे का, राज्यच नाही, रामाचं सगळ्यात मोठं राज्य. तसं हे कोणतं राज्य आहे, हे स्वतःचं राणीव आहे, हे स्वतःचं सुख आहे. आणि हे सुख त्याला कुठे मिळतं, देश काळ वस्तू सगळीकडे भेद मावळला. म्हणजे कोणत्याही देशामध्ये गेला त्याचं सुख कमी पडतं का. स्वामी विवेकानंद साता समुद्राच्या पलीकडे गेलं, सुख कमी पडलं का, नाही पडलं. आणि त्यांना आपल्यापेक्षा लोक वेगळे वाटले का, ते लोक आपल्याकडे आले ना आपला द्वेष मस्तर करू लागले. पण आपले स्वामी विवेकानंद तिकडे गेले, त्या कोणाचा द्वेष मत्सर त्याने केला का. कोणाही जीवाचा न घडू मत्सर, कोणाचा मत्सर नाही. म्हणजे काय, इकडं जसा भारतामध्ये त्यांना आनंद वाटायचा आणि तिकडं परदेशामध्ये गेले तर तिकडं आनंद आहे का नाही. म्हणजे जिकडं जातील तिकडं काय, आनंदच आनंद आहे. अशा पद्धतीने काय, हे आनंदाचे असणारे काय राणीव असं आनंदाचं राज्य त्याला प्राप्त होतं. पण कशाने, ते जे योगाची बरोबर, ती योगाची शोभाच अशी का त्याला आनंदाचं काय होतं, राज्य प्राप्त होतं. जे योगाची बरोबर अशा पद्धतीने ते योगाची काय शोभा असते. आता आपण पण ह्या साऱ्या गोष्टी करतो का नाही, या साऱ्या गोष्टी करत असताना त्याच्यामध्ये काय शोभा आहे का. आपल्याला कधी शोभा वाटत नाही. आपल्याला शोभा वाटत नाही म्हणून आपल्याला आनंदाचं राणीव, संतोषाची राणीव प्राप्त होते का, होत नाही. पण अशा पद्धतीने या योग्याने ही अशा पद्धतीची साधना केली आणि मग ही साधना केल्याच्या नंतर त्या योग साधनेतून अशा पद्धतीचं महासुख त्याला प्राप्त झालं. त्या योगाची बरवे थोडक्यात. आणि अशा पद्धतीची योगाची शोभा म्हणजे सुखाची शोभा वाढल्यामुळं आनंदाची संतोषाची राणीव, आणि अशा पद्धतीनं त्याला संतोषाची राणीव प्राप्त होती, राज्य त्या ठिकाणी प्राप्त होऊन जातं. किंवा मला वाटतं चौथ्या अध्यामध्ये असं पाहिलं, ते शोभा सांगत असताना बघा ओवी आठवलं तर सांगा. जसं माऊली म्हणतात की नाही, ते ज्ञान पैगा बर्वे, बर्वे शब्द आला ना त्याच्यामध्ये, ते ज्ञानाची शोभा बर्वे चांगलं असा अनेक अर्थ लागतो. ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनी अथी आणावे तरी या संताशी भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरठा ते शेवा हादार वंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगुणी. मग तनु मनु जीवे चरणाशी लागावे, आगरवता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपले तेही सांगती पुचले, जेणे अंतकरण बोधले संकल्पने. आता अंतकरणावर बोध झाला ना, अंतकरणावर, संकल्पना नाही. हा म्हणजे आता अंतकरणावरती बोध झाला की नाही, अंतकरणावरती बोध त्याला प्राप्त झाला. कशाने बरोबर बोध प्राप्त झाला, ते ज्ञान पैगा बर्वे, त्या ज्ञानानेच बोध प्राप्त झाला की नाही. मग जोपर्यंत असा बोध अंतकरणाला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाची शोभा आहे का, तोपर्यंत त्या ज्ञानाची शोभा नाही. तसं या ठिकाणी जोपर्यंत आपल्याला संतोषाची राणीव राज्य ते प्राप्त होत नाही तोपर्यंत योगाची बरोबर म्हणता येईल का, योगाला शोभा म्हणता येईल का, तोपर्यंत योगाला शोभा म्हणता येत नाही. पण ह्या ठिकाणी माऊली म्हणतात बघा की जे ज्ञानाची बरोबर अशा प्रकारे, हा ते योगाची बरोबर अशा पद्धतीने ते सुख म्हणजे काय आहे, योगाची चांगली उत्तम असणारी शोभा आहे. ज्यामुळं काय होतं, संतोषाची राणीव आणि त्या असणाऱ्या साधकाला संतोषाचं आनंदाचं सुखाचं राज्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. पण ज्ञानाची जाणीव जायला लागे, पण त्या करता काय करावं लागन, ज्ञानाची जाणीव ओळख अनुभव आहे का नाही त्या ठिकाणी जया लागे. त्या सुखाकरता
आपल्याला काय असावं लागतं? ज्ञानाचा अनुभव असावा लागतो. आता हे ओवे मग सांगितलं का नाही, ते ज्ञान पाहिगा बर्वे, ते बर्वे आणि संकल्पा नाही, आहे का नाही? म्हणजे अंतःकरण बुद्धीले संकल्पा नाही, म्हणजे आता अंतःकरणात कोणताही संकल्प होत नाही, तो संकल्प विवर्जित होतो, म्हणजे केवळ सुखाकडे प्राप्त होत असतो. हे कशाने झालं? ते ज्ञानाने झालं. म्हणजे ज्ञान प्राप्त होण्याकरता ह्या सगळ्या परंपरामध्ये पाहिल्या का नाही, तनु मनु जीवे ते ज्ञानाचा कुरठा, ते संत म्हणजे ज्ञानाचं घर आहे का नाही, आश्रयस्थान आहे. त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश करायचा. मग कसं काय हृदयामध्ये प्रवेश करायचा? प्रवेश करता तिथे सेवा हा दारवंटा, सेवेच्या दारवंट्यातूनच प्रवेश करायचा. इतर ठिकाणी शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला, ते सुद्धा हुशार असतात. हा लबाड मनुष्य आहे. हा फक्त एवढा विचारतो आणि एकदा निघून गेला की परत विचारायला सुद्धा येत नाही. मग ते काय करतात? ते महत्वाचं आहे ते बरोबर बाजूला ठेवतात आणि गाबाळ गाबाळ देऊन टाकतात. मग बसते करत. अशा पद्धतीने होऊ शकतं. म्हणून आता ह्या ठिकाणी आपल्याला ते सुख आणि संतोषाचं राज्य जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला त्याच्याकरता जया लागे म्हणजे त्याच्याकरता ज्ञानाची जाणीव, ज्ञानाचा आपल्याला जाणीव झाली पाहिजे, ओळख झाली पाहिजे, त्याचा अनुभव आला पाहिजे, तरच त्या ठिकाणी आपल्याला संतोषाचं राज्य प्राप्त होऊ शकतं. पुढे पहा. ते अभ्यास लेणे योगे सावयव देखावे लागे, देखिले तरी अंगे होईजेल गा. ते ते असणार काय? ते शब्दाने काय घ्यायचं आता सांगा बरं या ठिकाणी, कोण गेल विचारात? ब्रह्मसुख, ज्ञान, महासुख म्हणा, ब्रह्मसुख म्हणा, आत्मसुख म्हणा, स्वरूप सुख म्हणा, काही पण म्हणायचं. मग ते शब्दाने हे महासुख आहे का नाही, ते सुख. अभ्यासिले योगे, अभ्यासिले योगे म्हणजे अभ्यासाच्या योगाने, अभ्यासलेच्या योगाने, अभ्यासाच्या योगानेच, असं करा थोडक्यात सरळ. अभ्यासलेने योगी, अभ्यास केल्याच्या योगाने. हा, सावयव देखावे लागे. आता ते आपल्याला सावयव शब्द आता मागं पाहिलं की नाही विचारसागरामध्ये, जसं निरावय, सावयव म्हणजे काय? सावयव म्हणजे जसं ते सोगत भेद, सजातीय भेद आणि विजातीय भेद आपण पाहिले का नाही? सोगत भेद, आता भेद जो पाहायला मिळतो कशात पाहायला मिळतो? सावयव मध्ये पाहायला मिळतं का निरावयामध्ये पाहायला मिळतं? सावयव मध्ये. म्हणजे सावयव म्हणजे काय? प्रत्यक्ष डोळ्याला दिसत असतं. आणि निरावय दिसतं का आपल्याला? निरावय नाही दिसत आपल्याला. मग आता हे सुख आपल्याला पाहिजे, हे कसं पाहिजे आपल्याला? हे प्रत्यक्ष पाहिजे ना, हे प्रत्यक्ष सुख पाहिजे आपल्याला. हा, म्हणून म्हणतात पण हे प्रत्यक्ष देखावे लागे, हे प्रत्यक्ष तुम्हाला पाहायला मिळेल. देखावे म्हणजे पाहणे आणि मिळे लागे म्हणजे मिळेल, आहे का नाही? पण मग त्याच्यासाठी काय असलं पाहिजे? ते अभ्यासलेने योग्य. त्याच्यासाठी तुम्हाला काय असावं लागतो? अभ्यासच त्या ठिकाणी करावा लागेल. आणि अशा अभ्यासाच्या माध्यमातून ते प्रत्यक्ष, जसं आपण तिसऱ्या अध्यायामध्ये ओळी पाहिले का नाही, ते दोन निष्ठा त्या ठिकाणी सांगितल्या. एक कर्म आणि एक ज्ञान, अशा दोन निष्ठा सांगितल्या का नाही. मजचे पासून प्रगटा अनादि सिद्ध लोकेस्मिन दुविधा निष्ठा पुरा प्रोक्त मया ज्ञान योगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगेना. त्याच्यामध्ये असं म्हटलं की एक ज्ञान योगी जाणीजे, जे सांख्या अनुष्ठीजे, जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता. ओळखी सवे म्हणजे आधी त्याला ज्ञान करून घ्यावं लागत आहे का नाही, मग ज्ञानाच्या माध्यमातून त्याला प्राप्त होतं का नाही. पण त्याच्यासाठी काय असतो? त्याच्यासाठी असतो अभ्यास. साऱ्या साधकांचं म्हणणं असं की आम्हाला जमत नाही, आम्हाला बोलता येईल का, असं होईल का, तसं होईल का. माऊलीने किती वेळा हा अभ्यास शब्द या ठिकाणी सांगितला असेल, आणि किती वेळा आपण त्या अभ्यास शब्दाचा विचार करून आला असेल बरं. त्या अभ्यास शब्दाचा विचार करताना आपण नेहमी त्याच ओळ म्हणतो असतो की अभ्यासाचे निबळे, 12व्या अध्यायात ना, 12व्या अध्यायामध्ये अभ्यासाचे निबळे एका गती अंतराळी व्याघ्र सर्प प्रांजळे केली एका. सांगा बरं, अभ्यासाचे निबळे, अभ्यासाच्या सामर्थ्याने काय केलं? एका गती अंतराळे, काही नाही काय केलं? आकाशामध्ये, आणि अंतराळ म्हणजे आकाशामध्ये, आणि चालण्याची पायवाट तयार केली का नाही, जाण येण्याची. त्या आकाशातून त्या ठिकाणी चालण्याचं काम त्या ठिकाणी केलं. कशाने? अभ्यासाचे निबळे.
व्याघ्र सर्प प्रांजळ केली आहे का? म्हणजे वाघाला स्वाधीन करणं, सापाला स्वाधीन करणं हे काय सोपं आहे का? पण चांगदेव महाराजांनी करून दाखवलं का नाही? चांगदेव महाराजांनी करून दाखवलं. आता ते आपण बचनागाचं मला वाटतं तिसऱ्याच अध्यायात ना, तिसऱ्या अध्यायामध्ये बचनागाची कांडी माईक चालू. हा अभ्यास योग म्हणजे तो हा एक जाणीजे येणे काही ना निपजे ऐसे नाही. हा परत सांगा आवाज अभ्यास योग म्हणजे हा तो हा एक जाणीजे एकू जाणीजे हा जाण येणे काही न निपजे ऐसे नाही. याने काही प्राप्त होत नाही असं नाहीच आहे. हा याने काही प्राप्त होत नाही. बरोबर आहे. हा अशा ओव्या काढून ठेवा. अशा निवडक ओव्या तयार करून ठेवायच्या. तुम्ही पण अशा निवडक तयार करून ठेवा. हे सगळं पाठ करण्यापेक्षा जरा निवडक ठेवलं ना की मग त्याला आपल्याला काय होतं, सोपं होऊन जातं आहे की नाही. किंवा एकच जाण भगवंत म्हणले. हा हा बरोबर आहे ना. जसं ज्ञानोबराय म्हणून अभ्यासाचे काही सर्वथा दुष्कर नाही आहे का नाही. या लागे माझ्या ठाई अभ्यासी मिळे. बरोबर आहे की नाही. तशीच होई म्हणून अभ्यासाशी काय म्हणून अभ्यासाने काही सर्वथा दुष्कर नाही. या अभ्यासाने सर्व काही त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं असं कोणतंच नाही आहे का नाही. म्हणून सगळं मिळू शकतं म्हणून सर्वथा दुष्कर नाही. सर्वर्थाने सगळं कोणतंच त्या ठिकाणी दुष्कर कठीण नाही. यामुळं काय होतं, या लागी माझ्या ठाई मिळे, या लागी माझ्या ठाई अभ्यास मिळे. यामुळं माझ्या ठिकाणी अभ्यासाने तुम्हाला प्राप्त होता येतं. किंवा आता काय म्हणलं, साधुनी बचनाग खाती तोळा तोळा इतरा ते डोळा न देखावे. म्हणजे ते तोळा आणि बचनाक खातात. बचनाक पाहिलं ना, तो प्राणाची म्हणजे आपल्या प्राणाला त्या ठिकाणी काय घालू शकतो, नाहीसा करू शकतो, प्राण घेऊ शकतो. असा बचनाक काय असतो, विषारी असतो. म्हणजे दुसरं तिसरं विष नाही सांगितलं. सगळ्यात भयंकर विष म्हणजे कोणतं, बचनाक. पण ते सुद्धा त्याने खाल्लं का नाही. बरं हे बचनाक खाल्लं आणि हे बचनाक खाल्लं पचवलं. आता बचनाक किती गोड असतं, परागती गुलाबजाम आणा नाही तर काय आणा, त्याच्यापेक्षा किती गोड असतं. पण खाल्ल्याच्या नंतर प्राण घेतं का नाही, प्राण त्या ठिकाणी घेतं. पण त्याने पचवून दाखवलं का नाही, त्यांनी अशा पद्धतीनं ते पचवून दाखवलं. म्हणजे कसं काय पचवून दाखवलं, त्याचं कारण आहे, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तू काय म्हणे. अभ्यासाने होऊ शकतं का नाही. किंवा ओले मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. ओले मूळ आहे का नाही, मूळ काय करतं, खडक आहे ना, खडकाला असं फोडून बाजूला करतं का नाही. ते थोडं थोडं करू किंवा दोरे चिरे कापे पडली काचणी. म्हणजे जसं ते याचं उदाहरण दिलं की विहीर असते आणि विहिरीवरती ते पूर्वी मोठ नाडा असायचा ना, आणि त्या मोठेच्या नाडीनं आणि तो चिरा म्हणजे मोठा असा दगड असतो. त्या दगडाला काय शब्द आहे आता तो आठवत नाही. त्याला त्याच्यावरती तो मोठ्याचा नाडा जाऊ येऊ त्याला काचणी पडते आणि मग त्याचा वनप ओढतो का नाही. म्हणजे त्या दोराने सुद्धा तो दगड अशा पद्धतीने चिरला जाऊ शकतो का नाही, कापला जाऊ शकतो की नाही. म्हणजे त्याने सुद्धा त्या ठिकाणी तो कापला जावते. का बरं, कारण अभ्यास तू का म्हणे. म्हणजे सगळ्याला कारण काय, सगळ्याचं कारण म्हणजे अभ्यास आहे. म्हणजे अभ्यासाशी दुष्कर म्हणजे अभ्यासाला कठीण असं काय आहे का. अभ्यासाला काहीच त्या ठिकाणी कठीण नाही. म्हणून सगळं काय करायचं असेल तर ते कशाने करावं, तर सगळं काय करायचं झालं तर ते अभ्यासाच्या माध्यमातूनच करावं. अभ्यासाला सोडून मात्र काय करू नाही. तू काय म्हणे, काही अभ्यासा वाचून नवे हे करणे भलतेची. अभ्यासा वाचून कोणतंच कार्य त्या ठिकाणी करू नये. म्हणून अभ्यासाने अशा पद्धतीनं काय सर्व काही प्राप्त होतं. म्हणून ते असणारं सुख अभ्यास लेणी योगी. अभ्यास केल्याच्या योगाने सावयव देखावे लागावे. सावयव म्हणजे प्रत्यक्ष मूर्तिमंत साक्षात देखावे लागे म्हणजे पाहायला मिळेल. बर आता ते पाहायला मिळाल्याच्या नंतर पुढं काय होईल, पुढं माऊली म्हणतात, देखिले तरी अंगे होईजेल गा. आणि देखिले म्हणजे काय, पाहिले असता तरीच अंगे म्हणजे स्वतः होईजेल गा. म्हणजे ते पाहिलं आणि ते पाहिल्या सरशी काय आपण स्वतः काय होतो, ते सुख पाहायला गेला ना तो. आणि ते सुख पाहायला गेल्याच्या नंतर तो कोण झाला, तोही सुखरूप झाला ना. जसं
तो गुहेतला शिळ आणि इकडं पाणी प्यायला असणारा शिळ आला होता, मेंढ्यांमधला शिळ. या शिळाने आणि चांगली ओळख करून पाहिली. आणि ओळख पाहिल्याच्या नंतर काय म्हणला आता नंतर? तो म्हणला का मी मेंढा आहे? तो म्हणला नाही मी मेंढा आहे. तो पण काय म्हणला, मी सुद्धा सिंहच आहे. का बरं? त्याला पाहिलं ना, त्याला पाहिल्यामुळे याला सुद्धा वाटलं काय, मी आता, आणि त्याला जोपर्यंत पाहिलं नव्हतं तोपर्यंत याला मी सिंह आहे असं वाटत होतं का? असं वाटत नव्हतं. आणि तुकोबराय पार अगदी बिंबीचा देठ तुटेपर्यंत ओरडू ओरडू गेले. अहो देवचे बरे, देवचे बरे, तुका म्हणे खरे तुम्ही खरे, तुम्ही खरे देवे, आहे का नाही? तुका म्हणे कैची केवळ आणि कोठे जीव निराळा, आहे का नाही? म्हणजे तुम्ही जीव आणि तुम्हाला वाटतो, पण तुम्ही खरे कोण आहात? तुम्ही खरे कोण आहात? तुम्हीच खरे ब्रह्मरूप आहात, तुम्हीच खरे सुखरूप आहात, तुम्हीच खरे त्या ठिकाणी आनंदरूप आहात. हे सांगू सांगू गेले का नाही? पण हे सांगून उपयोगात नाही. याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? अभ्यासच आपल्याला करावा लागेल. आणि अभ्यासाच्या माध्यमातून आपल्याला त्या स्वरूपापर्यंत जाता येतं. जसं माऊली म्हणतात की नाही, वस्तूशी जाणे जाता, जाणण्याची वस्तू तत्वता. तो वस्तुनाम म्हणजे काय? वस्तुनाम परमात्मा. आणि वस्तूला काय म्हणजे परमात्म्याला काय करायला गेला? जाणायला गेला. देव पाहावयाशी गेलो. आणि पाहायला गेल्याच्या नंतर तेथे देवच होऊन ठेवलो, देवच होऊन राहिलो. देव पाहायला गेलो होतो पण देवच होऊन राहिलो का नाही त्या ठिकाणी? ते आता त्या दिवशी पण कथेमध्ये सांगितलं, एका महाराजांचं उदाहरण, पाठासन गडावरले बाबा माहिती आहे ना, ते मुस्लिम समाजाचे होते आणि ते कीर्तन कायला गेले? ते ऐकायला नव्हते गेले, पाहायला गेले होते. पण पाहायला गेल्याच्या नंतर काय झालं, ते मनामध्ये असं त्याच्या मनामध्ये असं एक विचार निर्माण झाला की बस आता हे सगळं सोडून द्या. आणि सगळं सोडून ते काय झाले, ते इतके महान झाले त्या ठिकाणी. कशामुळे झाले? ते कीर्तनात जे महाराज होते का नाही, जे महाराज होते, जसे महाराज होते ना तसे हे पण महाराज झाले. म्हणजे कायला गेले होते? पाहायला गेले होते. कीर्तन ऐकायला जावं लागत का नाही? कीर्तन ऐकायला जावं लागत, पण हे गेले ते पाहायला. तसं या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं, हे पाहायला गेलो कुठं? तैशी न्या देता मिठी, ज्ञातृत्वही पडे पुटी, मग उरते किरटी शांतीचे स्वरूप. शांती म्हणजेच हे खरं असणारं काय? महासुख. किंवा वस्तूशी जाणे जाता, जाणण्याची वस्तू तत्वता. तिथे जाणे आणि जाणता उरेची ना, तिथं जाणे आणि जाणता. जाणे कोण आणि जाणता कोण? जसं प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय पाहतो का नाही आपण? प्रमाता म्हणजे कोण? पाहणारा. प्रमेय म्हणजे काय? ज्याने पाहिलं जातं ते डोळे, ऐक नाही. आणि कायला पाहिलं होतं? त्या वस्तूला. आता तिथं तो राहील का पाहणारा? पाहणाराच वस्तुरूप होऊन जातो. का वेगळा राहतो? वेगळा मात्र त्या ठिकाणी राहत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी होईल, माऊली म्हणतात होईल. होईल का? पण कधी होईल? अभ्यासाचे निबळे, अभ्यासाचे योगे सावयव देखावे लागे. अशा पद्धतीनं ते मूर्तिमंत, साक्षात, प्रत्यक्ष असं असणारं आत्मस्वरूप, सुखस्वरूप, आनंद स्वरूप आणि ते संतोषाची राणी होते, राज्य. ते तुम्हाला काय मिळेल पाहायला. आणि पाहिल्यासरशी देखले म्हणजे पाहिले तरी अंगे, आणि पाहणारच त्या ठिकाणी काय होईल. आणि आपणच त्या ठिकाणी काय होतो? मूर्तिमंत, आत्मस्वरूप, सुखस्वरूप होऊन जात असतो. पुढचा श्लोक वाचा. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान्न शेषत, मनसैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः. वाचा, अजून कोणाला वाचायचं असेल तर. अभ्यासाला जरा जोर द्या ना. अभ्यास सुरू आहे ना आपला. वाचा, ज्याला वाचतील त्याने वाचा. संकल्प प्रभवा कामांस त्यक्त्वा सर्वान् शेषता, मनसैवेंद्रिय ग्राम विनियम समंततः. श्लोक टीका ज्ञानोबा श्री तुकाराम. संकल्प प्रभवान कामांस त्यक्ता सर्वान् शेषत, मन सेवेंद्रिय ग्रामम विनियस्य समंतत. तसे पाहिले ते हे श्लोक फोडून वाचावं लागतात, मग त्याला व्यवस्थित वाचणं होतं. आता आपल्याला सवय नाही. बघू आता त्याची सहित वगैरे आपण एकदा करायला पाहिजे तसं या श्लोकांवरती. ती काही फार कठीण नाही असं नाही. मोबाईलमध्ये साऱ्या सुविधा आपल्याला मिळतात. असो. संकल्पी उठले सारे
काम निशेष सोडून, इंद्रिय ही मनानेची ओढुनी विषयातुनी. काय म्हणतात या ठिकाणी की जो संकल्प आहे त्या असणाऱ्या संकल्पातून काय निर्माण होतं बरं? संकल्पातून त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी निर्माण होत असतो. संकल्पी उठले, संकल्पातून निर्माण झाले काय? सारे काम. ह्या कामना, इच्छा, वासना ह्या कुठं निर्माण होत असतात? अशा पद्धतीनं संकल्पातून निर्माण होत असतात. आपण म्हणतो का नाही की आम्हाला असा संकल्प करायचा आहे. मग असा संकल्प करायचा आहे, कशासाठी का संकल्प करायचा आहे? तुम्हाला इच्छा निर्माण झाली ना, मला आता इथून पुढं नामस्मरण करायचंय, चांगलं काम आहे, मला त्याला काही नाव नाही ठेवायचं का मला हा, मला आता इथून पुढं एवढं नामजप करायचं आहे, मी एवढा करणारच, एवढा काम. मग ह्या कामामध्ये जर गुंतले का नाही तुम्ही, मग ते कामामध्ये गुंतले म्हणजे तुम्ही काय करता? मग पाणी घ्यायचं, संकल्प करायचा. संकल्प केला का नाही, मग ते आपल्याला असं सांगितलं म्हणले एवढा जर संकल्प केला आणि जर तुम्हाला ते झालं नाही, मग काय करावं लागेल? परत यावं लागेल. कशाला? ते पूर्ण करायला. कारण संकल्प केला ना, कारण पण असं असतं. आता नामदेव महाराजांनी पण संकल्प केला का नाही? संकल्प केला आणि मग त्यांना सांगितलं, अरे देवाने सांगितलं म्हणले नामदेवा, अरे बाबा हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये आयुष्य किती आहे आपल्याला? थोडं आयुष्य असतं आहे का नाही? मग ह्या थोड्या आयुष्यामध्ये आणि एवढे तू म्हटलं अभंग तयार करतील, पण एवढे अभंग, कोटी अभंग करता येईल का आपल्याला? कितीतरी कोटी अभंगाचा त्याने संकल्प केला. मग संकल्प केल्याच्या नंतर म्हणले केला नेम चालू माझा, आहे का नाही? मग भगवंतावरती सोपून दिलं. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य काय? तो चांगला संकल्प आहे, पण तो पूर्ण झाला नाही, आहे का नाही? मग घरची दारची 14 लोक म्हणे अभंग लिहायला बसले होते, पण पूर्ण झाला नाही. पूर्ण न झाल्यामुळं ज्याने संकल्प केला त्याला परत यावं लागलं की नाही तुकोबारांच्या रूपाने, परत त्याला त्या ठिकाणी यावं लागतं. म्हणून अशा पद्धतीनं हे मन संकल्पामध्ये सुद्धा गुंतणं कामाचं नाही. कारण संकल्पामध्ये गुंततं कधी? जर तुम्हाला इच्छा, वासना, अपेक्षा अशा पद्धतीनं राहिली. त्या जडभरत राजाचं उदाहरण पाहतो की नाही आपण, मागच्या जन्मामध्ये काय होता तो? त्याचं मन कुठं गुंतलं होतं? त्या हरणामध्ये गुंतलं होतं का नाही? हरणामध्ये गुंतलं होतं आणि अशा पद्धतीनं त्या हरणामध्ये गुंतल्यामुळं परत यावं लागलं का नाही? परत यावं लागलं. मी हरणाला जगवील, मी हरणाचं असं करेल, मी तसं करेल. या संकल्पामुळं काय झालं? त्याला परत यावं लागलं त्या ठिकाणी. म्हणून संकल्प जो आहे की नाही तो परमात्म्याचा संकल्प. आता मला असं वाटतं त्या वशिष्ठामध्ये असं पाहायला मिळलं की सत्य संकल्पाचा दाता नारायण, तो परमात्मा आहे का नाही, त्याचा संकल्प आहे का नाही, तो सत्य संकल्प असतो. संतांचा सुद्धा एक संकल्प असतो, तो पण सत्य संकल्प होतो. आणि जीवाचा पण एक संकल्प असतो बरं का. पण जीवाचा संकल्प कधी खरा होतो? मरणाच्या काळामध्ये. मरणाच्या काळामध्ये कसा संकल्प असतो जीवाचा? अंतकाळाच्या गती, अंतकाळ येतो का नाही, आणि अंतकाळाच्या गतीला तुम्हाला जे दिसेल का नाही, जसं माऊली म्हणतात की एक मनुष्य असा पळत सुटला आणि पळत सुटल्याच्या नंतर त्याला अचानक विहीर दिसली. आता एक पाय पुढं आणि एक पाय मागं. आता तो इतका गतिमान आहे, तो पुढचा पाय मागं घेता येईल का त्याला? म्हणजे त्याला विहिरीत पडल्याशिवाय आता गत्यंतर आहे का? काहीच नाही. म्हणजे त्याला गती कोणती? विहिरीत पडणं हीच गती आहे त्याला. तसं जीव म्हणजे काय? कल्पना, अविद्या ह्याच्यात संकल्प पण येतो. जोपर्यंत त्याच्यामध्ये गुंतलेला आहे तोपर्यंत त्याला मुक्त स्थिती प्राप्त होते का? तोपर्यंत त्याला मुक्त स्थिती प्राप्त होत नाही. म्हणजे ही जीवाची अशी अवस्था. पण मग ज्ञानी मनुष्याची काय अवस्था असते? जसं परमात्म्याची जो सत्य संकल्प असतो की नाही, तसं ज्ञानी पुरुषाचा सुद्धा सत्य संकल्प असतो आणि त्याचा संकल्प कधीच व्हायला जात नाही. तसं आता आपण पाहतो की नाही, दादाने सांगितलं होतं म्हणजे 15 लक्षणं अशी संकेत झाले होते आणि ते सर्व संकेत लिहून ठेवले आणि त्या संकेताच्या माध्यमातून हे सारं उभं राहिलं. मग हा संकल्प त्याने अशा पद्धतीने केला, पण हे सगळं उभं राहिलं का नाही? आता सांगा बरं, आपल्याकडे काही तोटा नसेल पैशाला, कोणाकडे असेल ते असेल, आणि करून बघा बरं, एवढं सगळं होऊ शकतं का? हे सगळं होऊ शकत नाही. खिशामध्ये 1 रुपयाचा तपास नाही, पण एवढं सगळं झालं का नाही? म्हणजे ज्ञानी पुरुषाचा संकल्प अशा पद्धतीला सिद्धीला जातो. सत्य संकल्पाचा दाता नारायण, त्याचा पण पूर्णत्वाला जाऊ शकतो. का पूर्णत्वाला जाऊ शकतो? ते मुळात कामनाच नाही त्या ठिकाणी. ते पूर्णपणे कसे असतात? निष्काम असतात.
कामना दोन प्रकारच्या लक्षात घ्यायच्या असतात. एक सकाम लक्षात घ्यायची आणि एक निष्काम लक्षात घ्यायची. त्या सकामामध्ये काय असतं आणि निष्कामामध्ये काय असतं त्याच्यावर आपल्याला आज विचार करायचा ह्या ओव्यावरती. वाजले किती पहा बरं आता, मला याच्यातून दिसत नाही, बारीक आहे. 7 मिनिटं झाली. 7 मिनिटं ना, बरं असू द्या. ह्या श्लोकावरती आपण विचार करू 2 मिनिटं आणि तो तात्पर्य समजून घेऊन मग उद्याला बाकीचा विषय पाहून घेऊ. मला तो काम सांगायचा तुम्हाला. काम सांगत असताना एक सकाम काम आणि एक निष्काम काम असा पाहायचा. आता जो सकाम काम असतो की नाही, त्या सकाम कामामध्ये काय असतो, क्रोध असतो आणि लोभ असतो, बरोबर आहे की नाही. असं असतं की तुम्ही एखाद्याकडे एखादी वस्तू मागण्याकरता गेली आणि ती वस्तू त्याने जर तुम्हाला दिली तर मग काय होतं, त्याच्यातून तुम्हाला लोभ निर्माण होतो. काय लोभ निर्माण होतो की अमुक वस्तू मागितली की ती आम्हाला देतात, म्हणून आता आम्हाला मिळण्याचं ठिकाण कुठे ते, म्हणजे तुम्हाला लोभ निर्माण झाला म्हणजे तुम्ही जाता कुठं, तिथं जाता की नाही, तिथंच जाता तुम्ही त्या ठिकाणी. मग आता तुम्हाला रोज रोज काय आमच्याकडं आज काय मिळणार नाही तुम्हाला, चला बरं निघा बरं इथून. मग तुम्हाला काय येतो, क्रोध येतो. का बरं हे सगळं झालं, तुमच्या मनामध्ये कोणता काम होता, सकाम काम होता. मग सकाम कामातून काय निर्माण होतो, सकाम कामातून क्रोध निर्माण होतो, नाही तर मग लोभ निर्माण होतो. कशातून, सकाम कामातून. जर तुमच्या अंतःकरणामध्ये निष्काम काम असला तर हे काम क्रोध निर्माण होतील का. निष्काम कामातून ते म्हणले, निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही वेगळा दोही पासून, ऐक नाही, मला याच्याशी कर्तव्य नाही, मला त्याच्याशी कर्तव्य नाही. म्हणजे हे काम आहे का कोणता, सकाम काम. सकाम काम नाही, निष्काम. दिलं तरी चालेल, नाही दिलं तरी काय हरकत नाही. म्हणजे याच्यातून क्रोधही निर्माण होत नाही, हा लोभही त्या ठिकाणी निर्माण होत नाही. आता इथं जे वर्णन चाललंय का नाही, हे कशासाठी सांगितलेलं आहे, हे सकामाने युक्त आहे. म्हणून अशा कामना आणि ते कामना इच्छा वासना त्याच्यासाठी काय करतो आपण, मला ते मिळवायचंच आहे, मला ते मिळवायचंच आहे, अशा पद्धतीचा काय करतो आपण, संकल्प करून त्या ठिकाणी बसतो. आणि अशा संकल्पामध्ये गुंतलो मग ते सुख कधी आपल्याला प्राप्त व्हायचं सांगा. संसारातली कोणती गोष्ट मिळवायचा प्रयत्न केला म्हणजे पूर्णत्वाने आपल्याला मिळते आणि सुख देते असं काही आहे का, मग नाहीच ना टिकण्यासारखी. मग ते म्हणले संकल्पच करू नका. मग संकल्पातून निर्माण होणाऱ्या कामना इच्छा वासना हा ती काय करा, ह्या सगळ्या काढा म्हणजे संकल्प करायचा बंद करा. जे जे मिळेल ना त्याच्यामध्ये समाधानी राहा, सरळ असा अर्थ होतो. म्हणून संकल्पी उठले सारे काम निशेष सोडूनी, अशा पद्धतीने त्या संकल्पातून उठलेले निर्माण झालेले सारे काम, कामना इच्छा वासना निशेष सोडूनी, अशा पद्धतीने निसंशय त्याला काय करावं, त्या ठिकाणी टाकून त्या ठिकाणी द्यावं. आपल्याला अभंग पण पाहता येतं, जसं तुकोबराय म्हणतात की नाही, इंद्रियाचा जय वासनेचा शय आणि संकल्पा ही वरी हे मन. संकल्पा ही वरी, मनामध्ये कधी संकल्प निर्माण हो देऊ नका. मग असे झाल्याने काय होईल, तुका म्हणे नाही जाणीव आंतरी, तुला माहित नाही आतमध्ये काय, आंतरी या थारा आनंदाचा. संकल्प थांबले मग आतमध्ये तुम्हाला लगेच अनुभव येईल का नाही, येईल. पण जोपर्यंत संकल्प आहे मला एवढं करायचंच, तोपर्यंत करायचं म्हणजे त्या संकल्पात तेवढा काळ जातो, कामना तयार होत असतात, त्याला वाढून वाढून येत असतं. मग आंतरीचं जे सुख आहे ते प्राप्त होईल का आपल्याला, त्याने त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. म्हणून तुकोबरा अनेक ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे मज अनेक संकल्प अवघेची पाप घडतील. आता जर मी संकल्प करत राहिलो तर संकल्पामध्ये काय पाप घडल. म्हणून अशा पद्धतीने मी कोणत्याच प्रकारचा संकल्प करणार नाही. का संकल्प करू, आता एकच म्हणे आमच्याकडं, या मनानं नक्की काय काय संकल्प करायचा, एक मन तुझ्या अवघ्या भांडवाला, ऐक नाही, आणि वाटीत तर तुला येईल कैसा, तुझ्या परमात्म्याच्या प्राप्ती करता एवढं एक म्हणे, आणि हे संसाराला कसं वाटता येईल. मग ह्या मनाने काय करावं, मग काय करावा, दृढ धरी पांडुरंग, एक मन तुझ्या अवघ्या भांडवाला, वाटीत तर तुला येईल कैसे, म्हणून दृढ धरी पांडुरंग, देह लावी संग प्रारब्धाच्या, ऐक नाही, देह प्रारब्धावरती सोडून द्यायचा. आणि मात्र पुढं काहीतरी आहे बघा बरं, आठवत असेल तर त्याच्यात पण असा संकल्प आलेला आहे, अनेक संकल्पा नको गोऊ मन. अनेक असणाऱ्या संकल्पामध्ये मन गोवू नको, म्हणजे गुंतून देऊ नको.
आणि असं जर केलं तरीच कारण साध्य होय. तुला हे सुख प्राप्त करून घ्यायचं ना, तरीच हे सुख स्वरूपाचं कारण आणि साध्य होईल. कधी? अनेक संकल्प नको गो म्हण. अनेक संकल्पामध्ये जर मन गुंतावलं नाही तरच तुला हे महासुखाचं असणारं कारण प्राप्त होईल. अन्यथा ते प्राप्त होईल का? अन्यथा मात्र ते प्राप्त होणार नाही. म्हणून त्या ठिकाणी फार अनेक आपल्याला पाहायला मिळतं, सावधान सावधान मन उगवी हे संकल्प, अशी उदाहरणं पाहायला मिळतात. असो तर संकल्प उठले सारे काम निशेष सोडून, आणि त्या संकल्पातून सारं काम उठतात, त्या ठिकाणी निर्माण होतात. ते काय करावं? निशेष सोडून सर्व निसंशयपणे त्याला त्या ठिकाणी टाकून द्यावं. आणि पुढे काय करावं? इंद्रिय ही मनानेची ओढून विषयातून. इंद्रिय ही, आता ती इंद्रिय आहेत का नाही, ही सुद्धा काय करायची? मनानेची ओढून विषयातून. आणि अशा पद्धतीनं ती इंद्रिय आहे ती मनाने काय करायच्यात? ओढून धरायच्यात. आणि कुठं ओढून धरायच्यात? जसं आपण पाहतो की नाही, हिरवा चारा भांबावे पशु. हिरवा चारा दिसला, मग हातामध्ये काय आपली त्या जनावराचं दोरी असती, रशी असती ना. मग काय करतो आपण? हिरवा चारा दिसला की जनावर ओढून धरतो का सोडून देतो? ओढून धरतो आपण, आहे का नाही? तसे आपली हे इंद्रिय जनावराप्रमाणेच असतात. त्यांना काहीतरी असं हिरवं दिसलं, हिरवं शब्दाचा अर्थ फार आवडीचं, दिसलं का ते डोळ्याला दिसलं का चला तिकडं निघालेच, थांबा मी जरा पाहून येतो. अहो काय तिकडं? नाही नाही एकदा बघून ते उद्या, आहे का नाही? अहो माझ्या कानाला काहीतरी ऐकायला येतो, मला असं वाटतं इकडं काहीतरी हाय, मला जरा जावं लागेल तिकडं. हे कान तिकडं ऐकण्याकडे जातात, डोळे पाहण्याकडे जातात, त्वचा मऊ कठीण, आहे का नाही, स्पर्शाकडे जात असते, घ्राण त्या ठिकाणी सुगंधाकडे जात असतं, जीवा त्या ठिकाणी खाण्याकडे जात असते. अशा पद्धतीने काय करावं? हे हिरवा चारा आहे, आणि ह्या हिरव्या चाऱ्याला काय आहे? जनावर हे इंद्रिय आणि हे पशुप्रमाणेच असतात, हे ओढत असतात. मग काय करावं? मन हा लगामी आणि चांगला असं ओढून धरावं त्या इंद्रियांना. अशा पद्धतीने ओढून धरलं तर मग आता मागं पाहिलं की नाही, ती इंद्रियाची द्वार विंदानं लागे, म्हणजे बंद केली चित्ताला, मग आतमध्ये सुख आहे का नाही. मग आधी काय करावं लागेल? ते दारं लावावं लागतील, दारं धरावं लागतील, बांधावं लागेल. इंद्रियांना अशा पद्धतीनं आवरून धरावं लागेल. इंद्रिय ही मनानेची ओढून विषयातून, विषयातून त्या सर्व असणाऱ्या इंद्रियांना काय करावं? ओढून धरावं, त्याचं नियमन करावं, त्याचं संयमन त्या ठिकाणी करावं, आहे का नाही? कारण विषयाचं चिंतन केलं की चिंतनामध्ये काय होते? हाव त्या ठिकाणी वाढते का नाही. तसं तुकोबरा म्हणतात, चित्त ते चिंतन कल्पनेची धावं, आणि जे जे वाढे हवं इंद्रियाची. काय होतं? जे जे वाढे हवं इंद्रियांची, इंद्रियांना हवं असते ना, हवस असते ना. काय इंद्रियांना हवस असते? नाकाकडे पाहिलं का, त्या नाकाला असं वाटतं माझ्या नाकामध्ये नथ असायला पाहिजे, नथ असायला पाहिजे, आहे का नाही? मग नथीसाठी काय? हाव निर्माण झाली, आणि हाव निर्माण झाली मग चित्त ते चिंतन. आता ह्या चित्ताला, या मनाला काय? चिंतनच घडतं. कशी नथ घेऊ, कुठं नथ घेऊ, कोणाच्या सोनारकडे घेऊ, हा किती कॅरेटची देतो, तो फसवतो का, मी पैसे आणूच कुठून, मी काहीतरी करणारच. झालं चित्त ते चिंतन. चित्ताला काय? हे चिंतन वाढलं कशाचं? कल्पनेची. ह्या अशा पद्धतीनं काय? कल्पनेची धाव, ती सारखं कल्पना करतं. काय कल्पना करतं? हे तुम्हाला सांगितलं ना आता, किती मोठी घेऊ, किती छोटी घेऊ, मला चहा पिताना ती पितळीमध्ये आडवी तर नाही आली पाहिजे, मग जरा छोटीच घेते. कल्पनेची ही कल्पनेची धाव. कशामुळं? इथं दिलं ना, जे जे वाढे हाव इंद्रियाची हाव अशा पद्धतीनं असते का नाही. म्हणून सकाळी तुकोबरा म्हणते का नाही, बाबा अशा पद्धतीनं तुला ते सुख जर प्राप्त करून घ्यायचं ना, मग आपल्या इंद्रियांना विनंती केली. काय विनंती केली? की तुकोबरा म्हणतात, सकळा इंद्रिया माझी ही विनंती नका, सकळा इंद्रिया माझी ही विनंती नका हो परती पांडुरंगा. अरे पांडुरंगापेक्षा तुम्ही वेगळे होऊ नका. मग काय करा? तुम्ही परमात्म्याचं चिंतन करा. इंद्रियांना वर्णन करून सांगतात आपल्या वर, एवढं सांगतात असं नाही तुम्ही डोळा घेरे सुख, तुम्ही ऐका रे कान, एवढं नाही. उलट म्हणतात माझ्या इंद्रियाशी लागले भांडण. आपलं भांडण असतं संसाराचं, हे मिळावं ते मिळावं. पण तुकोबराच्या इंद्रियांचं भांडण चालू आहे कुठं? त्याला पाहण्याकरता. आणि ते सगळी इंद्रियांनी संघ तयार केला, संघटना तयार केली, आणि देवाकडे निघातात कशाला?
तुम्ही या आमच्याकडं, आम्हाला तुम्हाला भेटायचंय, तुम्हाला प्राप्त करून घ्यायचंय. इंद्रियांमध्ये भांडण आहे. आपलं भांडण संसारातलं असतं. मग संसारातलं ज्याचं भांडण इंद्रियांच्या संबंधाने आहे त्याला ते सुख प्राप्त होईल का? होणार नाही. आपल्या इंद्रियांना सुद्धा भांडण लागलं पाहिजे. आणि असं भांडण करून तुम्हाला परमात्म्याचं सुख पाहायला देईल. तसं तुकोबराय म्हणले की नाही, ज्ञानोबराय म्हणले की नाही, अतिंद्रिया परी भोगविन इंद्रिया करवी. अतिंद्रिय इंद्रियाच्या पलीकडचं ते सुख आणि इंद्रियांना त्या ठिकाणी भोगायला देईल असं इंद्रियांना सांगावं लागणं आपल्याला. आणि अशा पद्धतीने इंद्रियामध्ये शांतता ठेवावं लागेल. मग अशा पद्धतीने इंद्रिय ही मनानेची ओढून विषयातून त्या विषयात गेलेली इंद्रिय आहे. अशा पद्धतीने ते मनाने ओढून त्याचं नियमन करावं, त्याचं संयमन करावं. म्हणजे काय होईल? आपल्याला त्या ठिकाणचं ते सुख प्राप्त होईल. आता त्याच्याविषयी आपण उद्याला विचार करू. आज 3च ओव्यांवर विचार झाला, असू दे काय हरकत नाही. पण बारकाईने विचार झाला आपला, समाधान वाटतं. जास्त ओव्या घ्यायच्या समाधान नाही झालं मग त्याचा काही उपयोग नाही ना. थोड्या जरी झाल्या तर समाधान मिळतं ना. एक तरी ओवी अनुभवावी. आता मला असं म्हणायचंय, आता तुम्ही आता ज्ञानेश्वरीमध्ये इतक्या ओव्या आहेत, गाथ्यामध्ये इतके सारे अभंग आहे, तुम्ही कुठपर्यंत एक एक पाहणार आहे बरं? कुठपर्यंत एक एक पाहणार आहे म्हणण्यापेक्षा ना, एक सोपं तुम्हाला सांगतो. समुद्राचं पाणी आणायचं, समुद्राच्या पाण्याचा विचार करायचा, त्यापेक्षा समुद्रातच उडी घाला ना. मग समुद्राच्यामध्ये उडी घातली, मग आता तुम्ही म्हणाल का आता ह्या बाजूचं अंग जरा कोरडं राहिलं आणि त्या बाजूचं अंग जरा कोरडं राहिलं, असं काय राहतं का कुठं? तसं ह्या ठिकाणी कुठं कोरडं राहिल्यासारखं वाटतं का? एक तास जातो ना आपल्या याच्यामध्ये चिंतनामध्ये. आणि याच्यात कुठं कोणत्या प्रकारचा लवलेश शिल्लक राहतो? सगळेच तद्रूप होऊन जातात की नाही? सारे तद्रूप होऊन जातात. 3 ओव्या जरी झाल्या आणि 2 श्लोक चिंतन झालं तरी तद्रूपता, आनंद स्वरूपता प्राप्त होते की नाही? किती थंडी, ह्या थंडीमध्ये सुद्धा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. कोणतंच अंग शिल्लक राहत नाही, सगळं ओलं चिंब होऊन जातं अंग. म्हणून हे सुख आहे ना, वेगळं बघण्यापेक्षा इथंच बघायला मिळतं. वेगळं आता अनुभवायला आणायची गरजच काय? आता तुम्ही अनुभव स्वरूपच आहे ना या ठिकाणी, करता की नाही? फक्त हा 1 तासाचा आनंद आहे. फक्त आता 24 तासातला 1 तास आपल्या याच्यात जातो. आता किती तास घालवायचे आपल्याला? फक्त 23 तास घालायचे. म्हणजे आता 1 पाऊलं आपण चाललोय की नाही? मग आता 23 पावलं कोणी चालायची? भगवंतानी चालायची. माऊली चालतील, तुकोबराय चालतील, संत महात्मे आपल्या जीवनामध्ये आलेले हे चालतील ना बाकीची पावलं. मग चालतील, फक्त आता 1 तास आपण फक्त चालायचा प्रयत्न करायचा. बाकी सगळंच आपलं त्या ठिकाणी होऊ शकतं. बरोबर ना? चला, तर बोलण्यासारखं पुष्कळ आहे, पण थांबून घेऊ आपण. पुंडलिकावरद हरी विठ्ठल.